तर आमच्या ज्या जवानांनी तो हल्ला वाचवला, बेसिकली कसा होता, तो डिक्लेअर्ड प्रोग्राम नव्हता. त्याच्यामुळे नाही तर अजून आम्ही त्यांची सुरक्षा व्यवस्था केली असती. पण ठीक आहे, तरी आमच्या जवानाने आपल्या स्वतःचं म्हणजे जीव ह्याला लावून त्यांनी त्याचं संरक्षण केलेलं आहे. आणि आता घेतली नव्हती दक्षता असं नाही, अनडिक्लेअर्ड प्रोग्राम आला, त्यांचे काही प्रोग्राम्स ते डिक्लेअर करत नाहीत सिक्युरिटी रिझन्सचे. त्याच्यामुळे झालं. आम्ही आता यावेळेस आताच आमची SP बरोबर मिटिंग झाली आणि आम्ही त्यांना सांगितलं की सगळीकडे तुम्ही इन्फॉर्म करा, यापुढे कोणीही असा VIP येणार असेल तर त्याची इन्फॉर्मेशन आम्हाला दिली पाहिजे. आपल्याकडून काहीच चूक नाही झाली, उलट आपल्या पोलीस जवानांनी त्यांना वाचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. हे अजून त्याने काही असं उत्तर दिलेलं नाही. तो म्हणला माझ्या असंच मला स्वप्नात आलं म्हणून मी केलं. सांगितलंय आता ऑलरेडी. आता आयुक्तांना सांगून त्याचं टेंडर काढून सगळे खड्डे बुजवण्याचा आम्ही आदेश दिलेला आहे. खड्डे नाही, रस्त्यांमध्ये चालू रस्त्यात खड्डे पडतात. तपासायला लावतो. मला एक्झॅक्टली माहिती नाही, पण तपासतो. केंद्रीय समिती आली होती, त्याचा काही अहवाल आला का पुलाच्या? नाही, अजून आला नाही. बंद करण्यात आलं. संभाजीनगरला हलवण्यात आलंय. मी चेक करतो. माननीय उदय सामंत साहेबांशी बोलून उद्योगाविषयी नक्कीच नांदेडमध्ये आणि खासदार साहेबांनी निवेदन दिलेलं आहे. नक्कीच त्याच्यामध्ये लक्ष घालून. हेलिपॅडचा प्रस्ताव आहे हो, असं म्हणत होते. आपण उद्योग मंत्री म्हणतात की असं काही नाही, मी अभ्यास करू शकतो. माननीय मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी जे एखादी घोषणा केली तर माझ्या हिशोबाने ती त्यांचा काही ना काही अभ्यास असेल त्याच वेळेस केली आहे. मुख्यमंत्री सांगतात तर होईल. तुरटी खरेदीसाठी महापालिकेनं निविदा काढली होती, नंतर तांत्रिक कारणामुळे निविदा रद्द झाली. नंतर परत डबल म्हणजे पैसे मिळून त्यांना तुरटी खरेदी करणार जवळपास 75 लाख रुपये एक्स्ट्रा त्यांना मिळाले. चौकशी वगैरे या प्रकरणात मी आयुक्तांच्या माध्यमातून चौकशी केली. काल ते बादल जे धन्यवाद.